हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एवढा मोठा चार्ट काढत असता, परंतु ही आम जिंदगी आहे. बघा ना, हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे. प्रश्न वाचत असताना तर नंतरचं वाक्य वाचलं तर आपल्याला डायरेक्टली प्रश्नाचा गाभा मिळत असतो. तर नंतरचं वाक्य काय बघा, पर्यायापैकी कोण साक्षर, कष्टाळू, सभ्य पण रोजगारीत नाही. बस रोजगारीत नसलेला व्यक्ती आपल्याला शोधायचा आहे. आता प्रश्न वाचायला सुरुवात करा. पी, क्यू आणि आर हे साक्षर आहेत. हे नाही का आपल्याला साक्षर संबंधित अजिबात नाहीये, आपल्याला रोजगारीत संदर्भात विचारलंय. पी, आर आणि एस हे कष्टाळू आहेत, घेणं नाहीये आपल्याला. आर, एस आणि क्यू हे रोजगारीत आहेत मित्रांनो. आपल्याला मात्र विचारलं गेलेलं आहे की रोजगारीत नसलेला व्यक्ती शोधायचा आहे. मग आर, एस आणि क्यू हे पर्यायातून उडून टाकायचे. तेवढे उडवले की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. हे प्रश्न मी बनवलेला नाहीये, तुमच्या परीक्षेमध्ये आलेला नाही. एकच प्रश्न 2016 मध्ये, 2023 मध्ये, जलसंपदा विभाग 2023 मध्ये. मग अशा प्रकारे जर प्रश्न रिपीट होत असतील तर पॅटर्न आपला शॉर्ट ट्रिकने सोडवण्याचा असायला पाहिजे की नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशाच प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. तर नंतरचं वाक्य वाचायचं